मोठ्या प्रतीक्षेनंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलाय। बुधवारी विधिमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला मंजुरी दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा जय जयकार करत फटाके फोडत त्याचबरोबर पेढे वाटत मराठ्यांनी आणि शिवसैनिकांनी रायगडमध्ये जल्लोष केलाय। शिवसेना पदाधिकारी यांच्याशी बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहुयात। गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा प्रलंबित होता आणि अखेर आज विधिमंडळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मराठा आरक्षणाचा विधेयक आहे ते मंजूर करण्यात आलं। आता मंजूर केल्याच्या नंतर सर्वच ठिकाणी मराठा समाजाकडून आनंद व्यक्त केला जातो आहे आणि त्याचबरोबर शिवसेनेमध्येही आनंदाचं वातावरण पाहायला भेटत आहे। आपल्यासोबत शिवसेनेचे पदाधिकारी आहेत। एकंदरीत आज मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिलं आहे, कसं पाहता याच्याकडे? महाराष्ट्र राज्याचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी एक दिवसीय अधिवेशन बोलवून मराठा समाजाला न्याय दिलेला आहे। त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आणि मराठा समाजाचे हार्दिक अभिनंदन करतो। गेले अनेक वर्षापासून मराठा समाजाचा प्रश्न प्रलंबित होता, परंतु तेवढं धाडस कुणीच केलं नाही। माननीय मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली आणि मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही अशा प्रकारे शपथ घेतली, शपथ पूर्ण केलेली आहे। त्याबद्दल शिवसेनेच्या वतीने आणि सर्व मराठा समाजाच्या हार्दिक अभिनंदन करतो। अतिशय चांगला असा निर्णय राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हा जो त्यांनी निर्णय घेतला आहे त्यांनी सर्व समाजाची लोक या ठिकाणी आनंदित आहेत आणि संपूर्ण रायगड जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। एकंदरीतच आपण पाहिलात तर गेल्या अनेक वर्षाचा जो आरक्षणाचा मुद्दा होता तो अखेर आज विधिमंडळामध्ये त्या विधेयक आरक्षणाचं मंजूर करण्यात आलं आणि सर्वच ठिकाणी आनंद व्यक्त होत आहे। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।